किंवा आवळा बघितला पाव आहे त्याच्यामध्ये मला पाहिजे आम्हाला द्या इकडे तेच आहे बघ इथं नको पाणी कुठे येतो मला ना त्याच्यामध्ये ठीक आहे मला ना कलर हा ही आवळा कॅन्डी आहे आणि हा सिरप आहे आवळा ज्यूस एकदम सोपी रेसिपी आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आजच्या माझ्या एक चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी घरीच आहे. घरी असल्यामुळे आजचा प्लॅन आहे आवळ्याचा ज्यूस बनवायचा, कारण सध्या हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये आपण बघतो की त्या थंडीच्या वातावरणामध्ये आपण खूप असे म्हणजे फ्रुट्स वगैरे खात असतो. त्याच्यामध्ये आवळा एक असा पदार्थ माझ्यासाठी. तर आवळा ज्यूस बनवायचं कारण एकच आहे, कारण त्याचं प्रमाण एवढे विटॅमिन त्याच्यामध्ये एवढे भरपूर आहेत की आपल्या कमरेसाठी किंवा गुडघेदुखीसाठी ज्यूस एकदम चांगला असतो पिण्यासाठी वगैरे, आणि आवळा खाण्यासाठी पण त्याच्यामध्ये प्रोटीन खूप आहेत. आणि आम्ही दरवर्षी घरामध्ये आवळा असं म्हणजे ज्यूस बनवत असतो. ते 3-3 महिने आपण यूज करू शकतो आणि घरामध्ये बनवून ठेवलं तर विकत आणण्याची गरजच नाहीये. प्लस त्याच्यामधून हे पण म्हणतात आपले कॅन्डी बनतात. कॅन्डी पण 3-3 महिने काचेच्या बरमध्ये जपून ठेवले तर आपण डेली आपण खाऊ शकतो. तर आजचा प्लॅन चाललेला आहे माझा आणि अस्मिताचा, आवळ्याचा ज्यूस बनवायचा आणि त्यासोबत सुकी हे बनवायचे आहे आणि कॅन्डी बनवायची. चल आपण बनवूयाच आणि चालू करूया आपलं पुढचं काम. तुला सर्व ढापणे बोलतील मग शाळेमध्ये असं असे गॉगल लावले असतात नाही बोलणार आणि डोळ्यांची वाट लागेल. हे काय आणलेस हा बघू दे वरती बघू दे बघ खराब दिसते गॉगल म्हणजे असा नंबर लागेल डोळ्याला, डोळे लवकर खराब होतील असं केलंच तर. साहित्य असं असणार आहे 1 किलो आवळा असणार आहे, त्याच्या मागे अर्धा किलो साखर असणार आहे आणि तो धुवून झाल्यानंतर त्याला वाफेवर भिजायला ठेवणार आहोत. त्याच्यानंतर पुढचं आपण काम करणार आहोत. तुला माहिती आहे काय माहिती सांग. नंतर गॉगल काढ रे, एकदम खराब दिसतो. अशी लाव वर लाव गॉगल लाव. हे बघ दरवर्षी आपण खातो ना, यावर्षी बनवूया व्हिडिओ पाहिजे. खाल्लाच नाही गेल्या वर्षी, मस्त होतं ज्यूस गुडघेदुखीसाठी कमरेसाठी. ह्या ठेवायच्या ह्याच्यामध्ये, नंतर पुढे होईल मध्ये बरोबर. चालेल, सोपी आहे सर्वात आई बनवण्याची, काय जेवढे हे नाही. ना सोपी पद्धत आहे. शिकून घे मग आमच्याकडून सर, तुझा पुढे फायदा होईल मग शिकलास तर काय हो ना. कमीत कमी 15 ते 20 मिनिटं वाफेवर शिजून झाल्यानंतर आपण त्याचे काय बनवायचे हे करायचे ना, तुकडे करायचे ना, नाही त्याला काय बोलतात हे करायचं. त्यानंतर त्यांना मग आवळ्याला कट करायचे, त्या छोट्या हे बनवायचे ना. शिजून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये अर्धा किलो साखर आणि 1 किलो आवळा टाकून मग ते त्यात तोडून आळ्या भरून त्यांना मग हे करायचं, शिजवायचं. त्याच्यानंतर मग ज्यूस बनणार, सिरप बनणार. आणि जे राहतात वरचा भाग तर 15 ते 20 मिनिटं वाफेवर शिजवून घेतल्यानंतर बरोबर ना, मस्त झाले बघ. चालेल, परत थंड ठेवायचे करायला ह्याच्यामध्ये. ठेव इकडेच या साईडला बरोबर. चालू आहे सर्व, होणार त्याचा बरोबर, थंड होणार ते. वाफ येते कॅमेऱ्यावरती. पंधरा 20 मिनिटं ना थंड होते, नंतर मग त्याच्यामुळे कळी ना कापायची, मध्ये कळा निघतात. कळा निघतात. 15 ते 20 मिनिटं परत थंड करून कळा तोडून मग हे करायचं. 15 ते 20 मिनिटं वाफेवर शिजून झाल्यानंतर आवळ्यांच्या अशा लहान लहान काय बोलतात कळ्या ना, कळ्या बनवायच्या आहेत. नंतर मग त्यांना पुढे परत वाफेवरती नाही गॅसवरती साखरेच्या पाण्यामध्ये 1 किलोचं प्रमाण आहे ते आवळ्यांचं आणि अर्धा किलो साखर आहे, त्याप्रमाणे बनवायचं आहे. छोट्या छोट्या पाकळ्या बनवून घ्यायच्या. ते झाल्यानंतर मग गॅसवरती परत 15 ते 20 मिनिटं साखरेचं प्रमाण घेऊन त्याला गरम. नंतर मग सिरप तयार होणार.
आणि जे उरतील ते आवडा त्यांचं ते कॅन्डी तयार होणार. चला मग पण कळ्या एकदम तोडून झालेल्या आहेत आणि आता पुढचा कार्यक्रम असणार आहे गॅसवरती. गॅस लावणार मस्त. येस, त्या बिया पूर्ण पूर्ण फेकून द्यायच्या आणि नंतर कढईमध्ये कोणतं प्रमाण आहे हे टाकायचे ना, डायरेक्ट हे टाकायचे. ते तेल वगैरे अलाउड नाही करायचे, तेल अलाउडच नाहीये. फक्त 1 किलो आवळ्यासोबत अर्धा किलो साखर. साखर कुठे आहे? पाणी वगैरे नाही ना त्याला, सुटं बरोबर पाणी सुटतं बरोबर पूर्ण आहे तेवढं. पाणी सुटल्यानंतर होऊन जाईल ते बरोबर. सिरप पण आहे. बस झालं. हा बस बस. ज्यूस पण पाहिजे ना. हा ज्यूस तो पहिला बनणार आहे, त्याच्यानंतर मग कॅन्डी बनणार आहे सुकून झाल्यानंतर त्या. थोडं मिक्स करायला लागते थोडं. आपण जसं ना हलवत राहू तसं तसं सोनेरी कलर येत जाईल, गोल्डन कलर येत राहतो. हळवल्यानंतर मंद आचेवर शिजवायचे आहेत. पाणी थोडं पण नाही, पाणी सुटत परफेक्ट. पाणी टाकायचं. अच्छा. तेच आहे बघ, इथं नको पाणी कुठे मला ना त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता ना कलर हा सोनेरी कलर येत झाला, गोल्डन कलर. 15 ते 20 मिनिटं हलवायचं कंटिन्यू, तेव्हा ते पाणी येतं, सिरप बाहेर पडतो. येस. ना सिरप तयार झाला मस्त. 20 मिनिटं पूर्ण रेडी करायचं आहे. 3 महिने खायचे आहेत बाटलीमध्ये भरवून. बघ निसर्गाने काय काय दिलंय, आपण विकत घेतोय. हा मस्त बनवाय. कॅन्डी बनवते ही बनतो माहिती आहे, गुळाच्या ह्याच्यामध्ये माहितीये काय? ह्याचं किसून हे करायचं, हे किसायचं, काळा गुळ घ्यायचा आणि त्याचं ते हे बनवायचं. ते पण करूया भेटलं तर चान्स. दाखव इथे बघ, कुठलं पाणी रे, चिक्कार मजबूत आहे बघ. रस सिरप हा तयार. हे होतं पण बंद आचेवर ठेवून पण है ना. सिरप तयार रेडी झाला. आता काचेची बरणी घे, मस्त भरूया आणि कॅन्डी सुकवूया. सुकल्यानंतर मस्त थोडासा ठीक आहे. आता इकडे यार. ठीक आहे, रेडी झाला. घरच्या घरी बनवतो. मस्त कलर आला बघ, आला गोल्डन कलर. आता गावी गेलो ना 4-5 झाडं लावतो आवळ्याची. पाठीमागे आपल्या ह्या जागा मस्त लावतो. आता नाही तिथे लावतो कुठला मध्ये शेतावर. आला आवळा काय मस्त. घरच्या घरी दरवर्षी बनवू शकतो आपण. 3-4 महिने खायला होतील ना. आणि ज्यूस का चांगला असते रेडीमध्ये. गावी गेल्यावर प्लॅन चाललाय माझा. ह्या जून मध्ये 4-5 झाडं आवळ्याची लावायची, कॅन्डी परत ज्यूस सिरप. तुला माहिती उलट्या व्हायच्या पहिल्या गावी जातो लहान मुलं असं ते घेऊन जायचं सोबत आपण कॅन्डी, पण ते सुकलेले असायचे पुढे परत. घालायचं काढून याच्यामध्ये. चांगलं नाही काय, सोपा एकदम पर्याय आहे करायला गेलं तर. विकत आणण्यापेक्षा घरामध्ये बनवायचं. आवळा ज्यूस इथं ती विकते पण स्टेशनला लेडीज माहिती आहे. आवळा ज्यूस 30-40 रुपये भेटतात, छोटासा ग्लास. मस्त कलर आला. आपण बरोबर.
झालं ना. झालं, बनलं. ठीक आहे. सुकवायचे कॅन्डीसाठी ना. परत थंड झाल्यानंतर इकडे सिरप बनलेला आहे. सिरप पण थंड होतोय आणि ह्या आवळ्याच्या जे कॅन्ड्या असतात त्या एखाद्या प्लेटमध्ये 2 ते 3 दिवसासाठी तुम्ही सुकू शकता. घरामध्ये फॅन खाली किंवा ऊन असेल तर उन्हावर टेरेसवरती सुकल्यानंतर तुम्ही एका बरणीमध्ये भरायचं ते आणि तुम्ही 2-3 महिने 3 महिने किंवा 4 महिने तुम्ही स्टोरेज करू शकता तुमच्या काचेच्या बाटलीमध्ये. आणि सिरप आता होईल थंड इकडे. थंड झालंच म्हणा गेलं तर काचेच्या बरणीमध्ये भरल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोरेज करू शकता. सकाळी 2 चमचे ग्लासमध्ये घेऊन अनुशीपोटी किंवा उठल्यानंतर, बरोबर ना, तुम्ही पिऊ शकता आणि तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल. हे ज्यूस मी तर नेहमी घेत असतो. माझ्यासाठी खूप लाभदायक आहे. मी याचा नेहमी वापर करत असतो ज्यूसचा. झालेलं लावून प्लेट भरली पाहिजे. पॅन खाली हे करायला लागलं आता, सुकवायला लागेल. पूर्ण प्लेट भरली. 1 किलोचं आहे ते पूर्ण. 3 महिने पुरतील आपल्याला खायला गेलं तर. 3-4 महिने. बाबू सर संपूर्ण टाकेल. होणार नाही तर घेऊन जा शाळेमध्ये. ट्युशनला गेलाय म्हणून है ना. मस्त ज्यूस एकदम भारी बनलाय. 1 ग्लास पाणी आण ना. ज्यूस आणि कॅन्डी तयार झालेली आहे. कॅन्डी सुकवायला 2 दिवस लागतीलच, पण ज्यूस तयार झालेला आहे. जर तुम्हाला ऍसिडिटी असेल, पोटाचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सकाळी एका ग्लासमध्ये पाणी घेऊन 2 चमचे तुम्ही त्यात टाकून छोटंसं 1 चमच मीठ किंवा साखर तुम्ही सोबत घेऊ शकता. बघा एकदम मी ट्राय करून, आणि खूप असे लाभदायक असं म्हणायला गेलं तर. ऍसिडिटीसाठी स्पेशल ना. 2च चमच पाहिजे फक्त, बस. थोडस मीठ, बस झालं. ते चमच टाक त्यामध्ये. तर नमस्कार सर्वांना. जस्ट आम्ही आता आवळ्याचा जो सिरप आणि कॅन्डी बनवलेली आहे. तर तुम्ही ही नक्कीच रेसिपी ट्राय करा. एकदम सोपी रेसिपी आहे. आपण सध्या तर हिवाळी चालू आहे, थंडी चालू आहे, तर शहरामध्ये खूप असे आवळा गावरून आलेले असतात. तर आम्ही दरवर्षी बनवतो असं म्हणतो. आणि पहिलाच आमचा व्हिडिओ आहे आवळ्याचा. तर आम्ही नवीन सध्या आहोत या युट्यूबमध्ये. 3 ते 3.5 महिने झाले आम्हाला. जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमची रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आम्हाला. त्याप्रमाणे आम्ही नवीन तुम्हाला रेसिपी बनवून देऊच आणि ह्यापुढे सुद्धा. आणि मी तेच थांबतो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर तुम्ही नक्कीच करा आणि चॅनलला फक्त सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण लवकरच आमचा पुढे प्रयत्न चालू आहे. अशा रेसिपी तुम्हाला आम्ही बनवून देऊ. तोपर्यंत थांबतो इथे आणि आपण अशाच नवीन व्हिडिओ लवकरच तुम्हाला भेट देऊ. तोपर्यंत गुड नाईट आणि टेक केअर आणि बाय बाय.